परंतु फटका फसला, देह एसटीवर जाऊन आदळला, त्यामुळे पंच देखील नोटिफाय करतायत. इट्स अ लेग बाय सिग्नल. पंचांकडनं लेग बायचा सिग्नल इथे अधोरेखित केला गेला आणि याच एका चेकी सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल जर आपण पाहिली तर 3 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पूर्वार्धाची सुरुवात आहे, म्हणजे पूर्वार्धामध्ये आपण पाहतो की ज्या पद्धतीनं टार्गेट सेट करण्याकडे कल आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचा. इथे पहा खरपूस समाचार घेतलाय, पाठवलाय सरळ बॉल स्टँडच्या बाहेर इनटू द फॅन्स. षटकार. चांगली गोलंदाजी होते, लेग ब्रेक टाकला. इथे मात्र थोडा कमी गतीनं आणि नियंत्रित चेंडू होता. 4 अक्षराचा शब्द आहे खरं तर नियंत्रण, परंतु त्यावर खरं तर कृती दाखवणं हे फार फार अवघड काम आहे. ते काम इथे गोलंदाज करतोय. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. 4 चेंडू इथे मात्र संपुष्टात आलेत. उर्वरित 2 चेंडूंचं सत्र इथे मात्र शिल्लक आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्यामध्ये खरं तर क्षेत्ररक्षणाची तटबंदी आपण पाहतो की बंदिस्त अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण आहे. इथे लाईन ऑफ ऍक्शन पुन्हा चेक करावे लागेल. 2 खेळाडूंना चकमा देऊन अक्षरशः वाईड +4 अशा 5 धावा. बोनस चौकार. कम ऑन डीजे. या 5 एक्स्ट्रा धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे 14. 14 ऑन स्कोर कार्ड. इथे पहा बॅट अँड पॅड मधून सरळ फ्लिक केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. आणि इथे धावा मात्र खोऱ्यानं वेचल्या गेल्यात. धाव फलकावर धावा कंप्लीट केल्यात त्या 3 2 धावाच्या धाव फलकावर वेचल्या गेल्यात आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली आहे 16. नशिबाचा कौल म्हणावा लागेल तो निश्चितच गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या. आता फटका चांगला आहे या बॉलवर. इथे मात्र आक्रमण चढवलंय. 6 धावा. षटकार. धमाकेदार स्ट्रोक फलंदाजाच्या बॅटमधनं. खरं तर आपण म्हणतो ना, टायमिंग फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये देखील टायमिंग नसेल काहीच घडणार नाही. प्रत्येक गोष्टीत ना टाइम फार महत्वाचा फॅक्टर आहे. कदाचित क्रिकेटमध्ये ज्याच्याकडे टायमिंग आहे त्याच्याकरता क्रिकेट नेहमी नेहमी तत्पर आहे. अगदी विकास गावरे जो खरं तर आमचा परममित्र आहे, ज्यांच्या माध्यमातून मला या स्पर्धेकरता संधी मिळाली. विकासनं नेहमीच कुठलाही खेळाडू असू द्यात किंवा या क्रिकेटशी निगडीत असणारा कोणताही माणूस असू द्यात, म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत नव्हे तर आता तो भारतीय क्रिकेटच्या सीमान लेवल म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट लेवलपर्यंत जो माणूस पोहोचला आहे, प्रथमेश ठाकरे ज्या खेळाडूचं नाव आहे, त्याच्याकरता सर्वतोपरी मदतीकरता विकास सज्ज असतो. विकास गावरेचं याच करता मी नेहमी कौतुक करतो की समर्पित येतो त्याच्याकरता. हा बायकर मॅन, आपण मी विनंती करेन कृपा करून आपण मैदानाच्या बाहेर घ्या, कारण ऑनफिल्ड मॅच सुरू आहे. कुठलाही संघावर अन्याय होऊ नये किंवा कुठल्याही खेळाडूला अडथळा निर्माण होऊ नये याकरता तुम्ही थोडंसं सहकार्य आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तुम्हाला विनंती आहे आमच्या आयोजकांच्या वतीनं. चला आपण स्पीडअप करूयात. गोलंदाजी मागवर गोलंदाज देखील सज्ज आहे. षटक क्रमांक 2 रुपेश. बॅटची कडा, बॉल चालला फ्लाइंग स्लिप मध्ये. खूप चांगले प्रयत्न, कारण चेंडूला जर टप्पा पडू दिला असता कदाचित कर्विलिनर मोशन घेऊन चेंडू मागच्या दिशेने आला असता, चौकार देखील मिळू शकला असता. त्यामुळे फार हुशार खेळाडू आहे फ्लाइंग स्लिपचा. त्याच्या माध्यमातून इथे धावा कम्प्लिटली वाचवल्या. 3 धावा त्यानं वाचवल्या. एक सिंगल इथे दिली आहे. सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली आहे 23-23. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आज इथे
प्रत्येकालाच जिंकण्याकरता लढायचं आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. बॉल चालला 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये, सरळ बॉल निघून जाईल ऍज अ स्वीप, ऍज अ एरो, चौकार. आणि एका वेगळ्या शैली खरं तर आगरी कोळी गीतं वाजली पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की मिशेल ओबामा म्हणजे बराक ओबामा यांच्या पत्नी आणि बराक ओबामा हे दोन्ही जेव्हा भारत दौऱ्यावर होते ना, येस आपण तो किस्सा जरूर जरूर तुमच्यापर्यंत मी तो पोहोचवेन. बॅटची इनसाइड एज आणि बॉल पहा, लिडिंग एज घेऊन निघाला बॅकवर्ड लेग स्लिपचा खेळाडू पाठलाग करतोय, शर्यत लागली आहे. शेवटच्या क्षणी मात्र फ्लाइंग स्लिपचा खेळाडू इथे चेंडूला स्थगिती देतोय आणि इथे धाबा निश्चित रूपानं कनेक्ट होतील धाव फलकावर. त्या 2 संघाची टोटल पोहोचली 29. तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या धर्मपत्नी खरं तर त्यांच्या ज्या धर्मपत्नी होत्या मिशेल ओबामा, जे दोघं जण भारत दौऱ्यावर होते. इथे पहा खोलवर टप्प्याचा हा बॉल, त्यावर एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल आणि याच एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 30 या धावसंख्येवर. 3-0 रन्स ऑन स्कोर कार्ड, 30 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 जे सध्या प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. फटका खरं तर मोठा खेचायचा होता, फटका फसलाय, अचूकतेनं टिपली आहे झेल आणि इथे संपवलाय फलंदाजाचा खेळ. परतावा लागणार आहे फलंदाजाला. 1 मोर विकेट डाऊन. याच षटकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. 36 धावा.
चला चेंडू व्यवस्थापक जरा चेंडूंची पूर्तता करा. संघाची टोटल पोहोचली आहे 36 या धावसंख्येवर. स्वप्नील या गोलंदाजाचं आल्या आल्या स्वागत केलंय षटकारानं. एकंदरीत सौरभ आणि त्याचा साथीदार राजेश सध्या क्रीडांगणावरती आहे. सौरभ काय बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार त्यानं सजवलेत. एक हाती किल्ला लढवतोय आपल्या संघाकरता. फटका चांगला आहे. जय मल्हार संघाचा हा शिलेदार इथे ठोकतोय. आणखीन एक अचंबित करणारा फटका षटकार. थँक्यू डीजे. योगेश चव्हाण यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या फलंदाजाला लागू झालंय, कारण सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेच एकाच षटकामध्ये. या खरं तर टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. एकाच षटकामध्ये सलग 2 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाकरता हे पारितोषिक मात्र इथे देण्यात येईल. गोलंदाज खरं तर स्वप्नीलच्या विरोधात ज्या पद्धतीने ही आक्रमणं केली गेली आहेत, संघाला एक वेगळी उभारी दिली आहे. 42 धावा. जय मल्हार संघ फलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग. इथे मात्र ऍक्शन, लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल का, तर पंच इथे मात्र चाचपडतायत. निश्चितच ते पडताळून पाहतायत की कशा पद्धतीनं कोणत्या दिशेनं चेंडू गेला. त्या पद्धतीनं यस, इट्स अ व्हाईट बॉल सिग्नल बाय अंपायर. आणि निश्चितच याच एका धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 43 या धावसंख्येवर. 43. गोलंदाज तयार. लोअर फुलटॉस होता, त्याला कन्वर्ट केलं. बॉल चालला मिड विकेटला. 2 खेळाडू ट्रॅक करतायत बॉलला आणि पहा शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीनं फंबल पाहायला मिळालं, तिथून मात्र धावा कनेक्ट होतील त्या 2. आणि याच 2 धावांच्या मदतीनं 45 धावा या धावफलकावर आहेत. 45 धावा सध्या क्रीडांगणावरती फलंदाजी करणाऱ्या संघाच्या भात्यामध्ये जमा झाल्यात. एक गडी गमावला त्यांनी. केदार परतल्यात. जय मल्हार संघ जो सध्या फलंदाजी करतोय. बॅटची कडा आणि परतावा लागणारे महत्वाचा सेनापती सौरभच्या पारीला इथून लागलाय पूर्णविराम. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल झालाय. नवीन फलंदाज आशिष पोचलेत. षटक क्रमांक 3 जे सध्या प्रगतीपथावर आहे. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. सुपर. यष्टांच्या वरनं वेध घेतलाय बॉलनं. अतिरिक्त शफल झालाय आणि त्याचा फटका इथे फलंदाजाला बसलाय. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. निर्धाव चेंडू. या षटकाचा जर आपण विचार केला तर 5 चेंडू ऑथराईज संपलेत. एक एक्स्ट्रा बॉल इथे मात्र हाताळण्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताळला गेला होता. त्यामुळे थोडंसं लांबलेलं षटक तुम्ही पाहताय. षटक नंबर 3 शेवटचा आणि अंतिम बॉल. जज केलं, ओळखलं, पारखलं बॉलला आणि सरळ न खेळणं पसंत केलं. एकंदरीत एक्स्ट्रा धावा त्यांची खैरात मात्र होतीये धावफलकावर. संघाची टोटल पोहोचली आहे 46 या धावसंख्येवर. 46 ऑन स्कोर कार्ड. 46 धावा ज्या पटलावर जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 शेवटचा बॉल. लेफ्ट आर्म राऊंड दी स्टम्प्स. आणि एक चांगल्या दर्जाचा चेंडू इथे हाताळलाय. निश्चित रूपानं डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न होत असताना एंड ऑफ दी 3rd ओव्हर संघाची टोटल पोहोचली 46. जय मल्हार प्रथम फलंदाजी करत असताना मल्हारी मार्तंडाच्या नावानं हा संघ खेळतोय. त्यामुळे सौरभ, खरं तर सौरभचं या क्रीडांगणावरती थांबणं शेवटच्या षटकाकरता फार गरजेचं होतं. जय मल्हार संघासाठी खूप चांगली फलंदाजी त्यानं त्याच्या माध्यमातून केली.
त्यामध्ये त्याच्या 4 षटकारांचा समावेश आणि एका चौकाराच्या बहरदार खेळीनं त्यानं मात्र या क्रीडांगणावरती अत्यंत विस्फोटक फलंदाजीचा नमुना पेशकश केलाय. संघ सध्या स्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर 36 धावा एकट्या सौरभनं ठोकल्यात आणि संघाची टोटल जर पाहिली तर 46 रन्स. शेवटचे 6 बॉल शेष आहेत. चला थोडं स्पीडअप करा कारण यानंतर देखील बरेच सामने. यानंतर DVCC आणि सिद्धिविनायक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस करता या हे षटक संपल्यानंतर. नियंत्रण फार मोठी गोष्ट आहे आणि कदाचित तेच दाखवतो इथे तो गोलंदाज. डॉट बॉलचं एक्झिक्युशन, कदाचित टेनिस क्रिकेट विश्वाला लागलेलं जे ग्रहण आहे अतिरिक्त शफल होऊन खेळणं, त्याचा कुठेतरी फटका बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. इथे जज केलंय, ओळखलंय अक्षरशः. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. शफल होऊन खेळण्याची जी खरं तर जी स्टाईल आहे प्रत्येक फलंदाज ग्रामीण टेनिस क्रिकेट असू द्यात किंवा शहरी टेनिस बॉल क्रिकेट असू द्यात खऱ्या अर्थानं स्वतःचा वेगळ्या पद्धतीनं शैली दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतोय. परंतु कधी कधी या सर्व गोष्टी निश्चित तुम्हाला यश जशा देतील तसं बॅकफुटवर देखील घेऊन येतील. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा हेरला इथे. आणि पहा कोकण रेल्वेचा ट्रॅक सिंगल आहे. एकाच ट्रॅकवर आल्या 2 गाड्या, त्यामुळे अपघात होणार आहे निश्चित आहे. आणि इथे फलंदाज बाद झालाय धावचीतच्या. इथं आल्या 4 धावा चौकाराच्या सहाय्यानं. 51 धावा. स्वतः टीमचा कॅप्टन सेनापती लढतोय क्रीडांगणाच्या माध्यमातून. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या विपक्षात काय विस्फोटक फलंदाजी सुरू आहे. फटका स्लाइस झाला बॅटवरनं. वेगानं आलेत क्षेत्ररक्षक. पहा अंदाज फार महत्वाचा आहे. तो प्रेडिक्शन इथे मात्र चुकलाय आणि सरळ चेंडू निघून गेलाय 4 धावसंख्येसाठी. चौकार. 2003 चा विश्वचषक आपण पाहिला. केनियाच्या विपक्षात आपली सेमीफायनल ज्या क्रीडांगणावरती होती ते मैदान होतं जोहान्सबर्गचं. आणि त्या क्रीडांगणाच्या आतमध्ये देखील बरीचशी झाडं आपण पाहिली. म्हणजे एक झाड तर पूर्णतः मैदानाच्या आत आहे आणि ते वृक्षप्रेमी आहेत. तसं इथे देखील आपण पाहतो बरीचशी झाडं ही क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत. परंतु इथे पहा चांगल्या लाईन ऑफ ॲक्शननं गोलंदाजी करतात. एक सिंगल जी अधोरेखित केली जाते. दुसरी धाव घेण्याचा जो केविलवाणा प्रयत्न झाला पुन्हा एकदा धावचीतच्या स्वरूपात. इथे मात्र फलंदाज झालाय बाद. मध्यांतरानंतर 58 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. तर जय मल्हार संघाच्या विजयाकरता 59 धावसंख्येची गरज आहे. चला सिद्धिविनायक आणि DVCC दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस इथे केला जाईल. टीम DVCC संघाचा कर्णधार आणि सिद्धिविनायक संघाचा कर्णधार विना विलंब
आपण लगेचच नाणेफेक करण्याकरता इथे पोहोचायचंय. चला स्पीडअप करा आपण. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. जय मल्हार 11 हा संघ आणि बॅट्समन देखील लगेच पाठवायचे. अप्पा 11 संघ. टॉस करण्याकरता सिद्धिविनायक संघाचा कर्णधार आणि DVCC संघाचा कर्णधार. चला बोट टीम कॅप्टन सिद्धिविनायक 11 आणि त्या विपक्षामध्ये DVCC 11. चला सिद्धिविनायक आणि DVCC दोन्ही टीमला ऑफिशियली पुकार आहे की आपण टॉस साठी या. सांघिक खेळ आहे क्रिकेट आणि ज्या क्रीडांगणानं आपल्याला ओळख दिली त्या क्रीडांगणाची शपथ घेत असताना की आज या संघाच्या तत्परतेकरता आम्ही सदैव निष्ठेनं तत्पर असू, हे कदाचित गणित असावं जय मल्हार या संघाचं. चला विनंती आहे की कृपा करून आपण उत्तरार्धाला सुरुवात करूया. त्याआधी नाणेफेक होतीये. सिद्धिविनायक आणि त्या विपक्षामध्ये DVCC संघ. टॉस कोणी जिंकलाय? टॉस जिंकलाय DVCC न. जो आपला निर्णय असणार आहे तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला मॅचला प्रारंभ होतोय. उत्तरार्धाची सुरुवात होतीये. क्रीडांगणावरती 2 फलंदाज सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवर देखील गोलंदाज सज्ज आहे. पहिलं षटक केदार. जय मल्हारचं इथे प्रमोशन तो करेल. विजयाकरता पाठलाग सुरू करायचा आहे. पहा स्टायलिश स्ट्रोक. बॅकफुटवर जाऊन बॅटचा फेस ओपन केला आणि खेळाडूला बीट करत फ्लाइंग स्लिपच्या बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. सहाय्यानं धावफलकाचा जो श्रीगणेश आहे तो केला गेलाय. विजयाकरता टार्गेट समोर आहे. 59 या धावसंख्येचं. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे चेंडू, त्यामुळे पंच इशारा करतात. वाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि एक्स्ट्रा धावसंख्या जी धावफलकावर जोडली जाईल. 59 धावांचं लक्ष जे समोर आहे फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. अप्पा 11 ज्याचा संघर्ष सुरू आहे क्रीडांगणावरती. जय मल्हार संघाने 58 धावा ठोकल्या. 59चं टार्गेट दिलंय. गोलंदाजी करतोय केदार. आडवा बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आलाय. सरळ पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. ठोकला अत्यंत विस्फोटक षटकार.
याच षटकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली 11 या धावसंख्येवर. 11 रन्स. गोलंदाज तयार. आणखीन एक धमाका होईल का? पाठवला सरळ चेंडू फॅन्स मध्ये. 6 धावा. अजून एक धमाका. 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याचा मानकरी. चव्हाण यांच्या वतीनं जे लावलेलं पारितोषिक आहे 500 रुपयाचं, ते मात्र इथून त्या खेळाडूला देण्यात येईल. हे पहा, हे खरं तर सेन्सिबल क्रिकेट आहे. रोज दिवाळी नसते हे सांगणारा हा क्षण आहे. योग्य चेंडूला योग्य उत्तर देणं खरं तर एका उत्तम योद्ध्याचं उदाहरण आहे आणि ते काम इथे तो करतोय हरी. फलंदाजी करत असताना 18 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 59चं टार्गेट समोर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजूनही 41 धावा ज्या गरजेच्या असणार आहेत. 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्लोवर वन होता, फसवलं अक्षरशः खेळाडूनं आणि निश्चितच आपण पाहतो की एका निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होतीये. शेवटचा एक बॉल इथे शेष आहे. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू इथे अजून शिल्लक आहे. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन असताना अचूकतेनं टिपली आहे झेल आणि संपवला इथे फलंदाज हरीचा खेळ. हा रुपेश धक्का क्रमांक पहिला रुपेशच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर असताना चला एकंदरीत 59चं टार्गेट समोर आहे. विजयाकरता अजूनही 41 ची गरज आहे. पहिलं षटक इथे मात्र संपलंय. 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 41 ची गरज हा सामना जिंकण्याकरता. उन्हाचा तडाखा, रणरणचं ऊन फार आहे. खेळाडूंना विनंती असेल की जास्तीत जास्त पाणी आपण प्या. पाण्याची बॉटल आपल्यासोबत कॅरी करा. हलक्या हातानं इथे मात्र एक सिंगल रोटेट केली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. अरुण आलाय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज अरुण सध्या षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे आणि पहा क्षेत्ररक्षण देखील झालंय. त्यामुळे कलेक्शन प्रॉपर होणं गरजेचं होतं. बॅकअप मिळालं. तदनंतर एक सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 20 या अंकावरती आहे. विजयाकरता अजूनही 39 या धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. थोडंसं संत क्रिकेट सुरू आहे. लेग स्टिकच्या बाहेर पंच इशारा करतात. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची टोटल पोहोचली याच एका आकड्याच्या मदतीने 21 या धावसंख्येवर. बटवाडीच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती आपण ही स्पर्धा एक दर्जेदार आयोजन न भूतो न भविष्य असणार इथे आपण ते खेळवतोय. महत्भाग्याची बाब आहे. देवाचे घोटणे प्रीमियर लीग 2024 पर्व पहिला आणि इथे पहा थांबायचं नाव घेईल तर तो हरी कसला. ठोकला अजून एक विस्फोटक फटका. षटकार. थँक्यू. बॉल ज्यावेळी बॅटच्या मधोमध लागतो ना त्यावेळी फलंदाजाला जितका आनंद होतो मला वाटते तेवढा आनंद कदाचित दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत त्याला मिळू शकत नाही. इथे पहा फुल टॉस होता. पाठवला इन फ्रंट ऑफ द विकेट. समोर खेळ आहे.
लॉंग ऑनच्या बाहेर आणखीन एक विस्फोटक फटका, बॅक टू बॅक दुसरा, आणि 500 रुपयाचा पुन्हा मानकरी ठरलाय आदरणीय योगेश दादा चव्हाण यांच्या वतीनं. 33 धावा धावफलकावर. थँक्यू. आणि याच षटकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली 33 धावा, 33. इथे पहा, खऱ्या अर्थानं एक सिंगल लेग बाईच्या स्वरूपात जे कन्वर्ट होईल. संघाची टोटल याच एका आकड्याच्या सहाय्यानं जाऊन पोहोचली 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. विजयाकरता खरं तर पाठलाग सुरू आहे 59 या धावत संख्येचा. गोलंदाज तयार. फक्त आणि फक्त अंदाधुंद फळी फिरवण्याचं काम केलं फलंदाजानं. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर अरुण त्यांना खर्च केल्यात जवळजवळ 15-16 धावा, आणि ह्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 34 या धावत संख्येवर. 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. उर्वरित 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 25 धावांची बरोबर गरज आहे आता, कारण 34 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. बारा चेंडू आणि 25 धावा, हे समीकरण आता सोडवावं लागणार आहे. फलंदाज हरी आणि त्याच्या सहकार्यांना. अप्पा 11 हा संघ सध्या इथे प्रमोशन करतोय आपलं. त्या विपक्षामध्ये जय मल्हार, सौरभ आलेत गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीत तर खूप चांगला करिश्मा त्यानं दाखवलाय. आता खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज तयार. ग्लान्स केलाय, फटका पहा, स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये महत्वाचा. सेनापती ज्याला ट्रॅप मध्ये अडकवलं मिस्टर हरी. पतन आणि नीरव शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स क्रीडांगणावरती. कारण हरी क्रीडांगणावरती टिकणं किती आवश्यक होतं हे त्या संघालाच ठाऊक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सूरज बाणे. उर्वरित 11 चेंडू आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती 25, कारण 34 धावा धावफलकावर आहेत. फटका चांगला आल्या आल्या केला प्रहार, बॉल करतोय हवाई सफर, सरळ पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार. $19 run now required to win this match. अडव्या बॅटनं इथे मात्र अलॉंग दी कार्पेट बॉल चालला मिड विकेटला. फंबल देखील झालाय. दुसरी धाव घेण्याचा जो मानस आहे तो इथे पूर्णत्वास. ओव्हर थ्रो ऍक्शन तैनात झाली आणि याच 2 धावत संख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल जर आपण पाहिली तर 42 या आकड्यावर 17 धावा दूर आहेत विजयापासून. खऱ्या अर्थानं फलंदाजी करणारा अप्पा 11 हा संघ. उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावत संख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये. बॉल चाललाय 6 धावांसाठी. रणसंघर्षाचा शंखनाद करत षटकार. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा 17 शेष आहे. संघाची टोटल पोहोचली 48. आडवा बॅटनं केलाय प्रहार, बॉल चाललाय. आणखीन एक धमाका. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला इथे चौकार.
52 धावा धाव फलकापर्यंत विजयापासून फक्त 7 धावा दूर आहेत. शेवटचा एक चेंडू जो शेष आहे, म्हणजे आता बॉल टू रन मॅचची गरज आहे. 7 चेंडू आणि विजयाकरता 7 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. बॅटची कडा आणि इथे परतावा लागणाऱ्या फलंदाजाला पलटवार केलाय. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी तू झोकात, कळू दे त्या क्रिकेट वेडा विश्वाला इथे तुझी खरी अवकात. बॅट्समनला परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. 6 चेंडू 7 धावांची गरज. कमॉन कमॉन डीजे. पावलाय खेळ. पाच चेंडू. काय घडणार या सामन्यामध्ये? कोणता संघ इथे विजयाचा शिल्पकार ठरणार? कोणत्या संघाला जावं लागणार परतीच्या प्रवासाला? कारण अत्यंत ही जी क्षणचित्र आहेत, कदाचित एखादा चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहत बसतो तशी वाट तुम्हाला एका वर्षभरापर्यंत करावी लागेल या स्पर्धांची. त्यामुळे आज जे काही आहे ते आज इथे लढायचं आहे. गोलंदाज तयार. लेग कटर होता. चेंडू हवेत आहे. आणखीन एक धमाका. तर ते जय मल्हारकर कसले. कारण इथे आता 4 चेंडू शेवटच्या शिल्लक आहेत. विजयाकरता 7 धावसंख्येची गरज आहे. म्हणूनच मी बऱ्याचदा म्हणतो की दोस्तों, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब जब न पडे हथोड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान ना होता. टाकीचे घाव सुचल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण येत नाही. आपण तर हाडामासाची माणसं जिवंत, त्यामुळे इथे परिश्रम घ्यावे लागतील. या 4 चेंडूंवर बरीचशी निर्भरता असणार आहे. परंतु आता डावखुरे हाताचा फलंदाज आला. स्वप्नील क्रीडांगणावरती दाखल झाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेश. विकेट हॅट्रिकचा सन्मान तो प्राप्त करेल का? आणि सलग 2 विकेट तर त्यांना कमावल्यात, दोन्ही झेलबाद. तिसरा चेंडू अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याच्याकरता देखील 7 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 3 गोलंदाजांनी मेहनतीवर पाणी फिरले. परंतु आता राजेशचा संघर्ष शिगेला पोहोचलाय या 7 धावा रोखण्याकरता. नो बॉलचा सिग्नल अंपायर मार्फत आला. 1+1 2 धावा बोनस. इट्स अ नो बॉल. आंतरराष्ट्रीय नियमानुसार ऑन अबाव दी वेस्ट, कमरेच्या वर जर चेंडूचं लँडिंग असेल
तर निश्चितच तुम्हाला नो बॉलची घोषणा करावी लागेल आणि फ्री हिट असणार आहे. हे बोनस आहे. फ्री हिटची संधी असणार आहे कारण ICCने नियम बदलला 2016ला. इच अँड एव्हरी नो बॉल हॅज अ फ्री हिट. चला या फ्री हिटचं सोनं करतील का गोलंदाज तयार. खूप हुशार आहे गोलंदाज. प्रॉपर गोलंदाजी करतोय. एकच धाव सिंगल. आता 4 धावांची गरज आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आता 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. धगधग प्रत्येकाच्या मनामध्ये धगधग धगधग आणि धगधग. हा खेळच असा आहे ना की क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. आपण म्हणतो की संधी आणि आलेल्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. कदाचित ही गोष्ट आता कोणता खेळाडू करेल त्याला यश मिळेल. गोलंदाज तयार. बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाने केलेली चुकी. एका धावेचा भाव इथे आता सोन्याच्या तोलानं विकला जाणार आहे. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि विजयाकरता 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू. अत्यंत निर्णायक सामना आणि तितकाच काटकतेनं तितकाच चुरस्ता भरलेला हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. कदाचित 1999ची मेगा फायनल आपल्याला आठवली असावी ज्यामध्ये साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा संघर्ष 213 करता आपण पाहिला. 2019च्या विश्वचषकामध्ये देखील तसंच आपण पाहिलं. न्यूझीलंड आणि त्याच्या विपक्षामध्ये खऱ्या अर्थाने इंग्लंड, कारण अपराजित इंग्लंड क्रिकेटचा शोध लावणारी ती 2019ला जिंकली. परंतु ती किती धावांनी जिंकली, किती विकेटने जिंकली हे अजूनही गुपित आहे. चला आपण वळूयात मॅचकडे. 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी इथे कराव्या लागतील. गोलंदाज तयार. केलेल्या मेहनतीवर फिरलेलं पाणी हा असा टाकलेला एक बॉल. इथे मात्र खेळ खल्लास. थँक्यू.